पहाटेच 2-2:30 वाजता आज विनोल ताप आलती. मग त्याला दवाखान्यात घेऊन निघालो होतो. डॉक्टरांना कॉल पण केला होता. माणुसकीचं आणि समाजसेवेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावातील भाकरी डॉक्टर. वेळ काळ सगळ्या गोष्टीचा विचार करून गोरगरिबांना सेवा देणारे डॉक्टर आमचे. मग काय दवाखान्यातून घरी आलो. सकाळी जिमला गेलो. जिमून आलो आणि जरा भूक लागली होती. गरम गरम स्वयंपाक चालू होता. आईच्या हातच्या पोळ्या चालू होत्या. मग काय आंघोळीच्या अगोदरच जेवायला बसलो. आवरून गेलो गावात. मग काय रोहन सरांनी गाडी भरून ठेवली होती. गाडीसोबत लगेच निघालो. मला जायचं होतं आज प्लांटवर. मग काय कमलपूरचा पूल आम्ही केला क्रॉस तिथून. मग जाताना एक वीटभट्टी भेटली. वीटभट्टीला पाहून ना आईवडिलांनी तिथं काम केलेलं होतं काही दिवसापूर्वी. आणि ते दिवस जर आपल्यामुळे बदलले ना तर खूप काही मनाला असं समाधान वाटतं बरं का नक्की. मग काय त्या रोडने जाताना बोरं घेणं हे कंपल्सरीच झालं होतं आमचं आता. त्याच्यानंतर शुभम भाऊचा आला कॉल. त्यांनी आणलेलं होतं मिक्सर रिपेरिंगला. पण मी काय तिथं नव्हतो. पण मग फोनवर जे काही सांगितलं ना त्यांना, मग काय झालं मिक्सर चालू. शुभम भाऊ झाले ना मग खुश. मग काय आम्ही आज जवळपास पोहोचलो प्लांटला आलो. गाडी लावली. कॅन खाली होस तर मग आमचं जेवायचं नियोजन चालू झालं नाही का. भूक लागलेली होती. पोटात कावळे ओरडत होती. मग म्हटलं एकदा जेवून घेऊ. मग रोहन सर आणि मी जेवलो. मग काय निघालो प्लांटवरून. वाटाणा पाहत होते. एक नंबर वातावरण होतं साईडचं आजूबाजूचं निसर्गरम्य परिसर. मग ठरलं आमचं रील काढायचं. पण गंमत अशी झाली ते रील काढायच्या अगोदर खरोखर आमची गाडीच बंद पडली. पण तिथं काय विषय फिटर आपण 24 तास अवेलेबलच आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. मग काय गाडी चालू केली. मग रोहन सरला म्हणलं थांबलोच येत आता रीलच शूट करू. बस इथं एवढंच होतं. बाकी रीलमध्ये पहा. मग काय आमचे हेवी ड्रायव्हर रोहन सर आम्ही निघालो. शुभम भाऊचा आला व्हिडिओ कॉल. मग भाऊ जरा जास्तच खुश होते कारण की आपण सकाळी त्यांचं मिक्सर फोनवरच सांगून रिपेअर केलेलं होतं. मग भाऊ म्हणे मी येतो प्लांटवर कितीक वेळ आहे. आम्ही गेले भाऊ लगेच स्टिंग घेऊन हजर झालेले होते प्लांटवर. मग ब्लॉगमध्ये घ्यायचं त्यांना कळलं आपल्याला ब्लॉगमध्ये घेणार आहे. मग तर तिने थोडे नाटकं केले. पण आपण काय रेकॉर्ड केल्याशिवाय राहतो भाई. स्टिंग पेलो आणि लागलो स्कूटी रिपेरिंगला. मग काय बंद पडलेली स्कूटी होती. आणि रिपेरिंगला काय आपण शक्यतो बाहेर पैसे काही घालीत नाही बरं का जास्त. पण लयच मोठं काम वाढलं तरचाच विषय राहतो फक्त. आज होता गावचा बाजार. मग घरच्यांनी पाणीपुरी सांगितली होती. आलो पाणीपुरी घेऊन. घरचे सगळेच फॅमिली मेंबर आमचे सगळेच कामाचे आहेत बरं का. तू काम करू लागला बाबाला. आमच्या मॅडमकडं ऊसाचं बियाणं नेणे आणि पसरवणे याची जबाबदारी होती. तुम्ही काही म्हणा बरं का. पण मेकअप करणाऱ्या स्त्रीपेक्षा कष्ट करणारी स्त्री कधीही चांगलीच दिसते. शेवटची एकच सरी राहिली तर मग मी काय पसरू लागलो. त्याच्यात विनू शेट मध्ये येत होते. तेच धडपडून पडले. मग विनू शेट गिन्नीत लपायचे. बाहेर येऊन आम्हाला भाव करायचे. विनूने हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला. मग काय त्याच्यातल्या लोकांना ओळख देत भाऊ हाय बाय करत निघाला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करा. रामकृष्ण हरी.